या निवडणुकीला आता अवघे काही तास उरलेले आहेत किंवा प्रचाराला आपण म्हणू शकतो अवघे काही तास शिल्लक राहिलेले आहेत. प्रचाराला वेग आलेला आहे. तुम्ही जागोजागी जाऊन कॉर्नर सभा घेत आहात आता. आज जर पाहिलं तर आज रविवार आहे. त्यामुळे एक सुशिक्षित नोकरदार वर्ग जो आहे तो घरी पाहायला मिळतो. सुट्टीचा वार आहे. त्यामुळे आजचा प्रतिसाद कसा होता? आज आम्ही मोने परिसरात जेवढे विविध ज्या इमारती आहेत, त्या इमारतीमध्ये शांताराम प्राईड असेल, शिवनगरी संकुल असतील, गुरुदेव पार्क असेल, या ठिकाणी आज आम्ही कॉर्नर सभा केल्या आणि त्या ठिकाणी नागरिकांचा आम्हाला खूप मोठा प्रतिसाद मिळाला आणि नागरिकांशी आम्हाला चांगल्या प्रकारे संवाद साधायला भेटला. कारण की आज रविवारचा दिवस आहे, सुट्टी आहे, त्यामुळं खूप नोकरदार वर्ग आम्हाला आज भेटले आणि त्यांच्याशी आम्हाला एक मनमोकळेपणाने आम्हाला बोलायला भेटलं. त्यांनी त्यांच्या समस्या सांगितल्या, त्यांचे पुढील वाटचालीत आम्हाला काय करावं लागेल, त्यांच्या कोणत्या समस्या आहेत, त्या समस्यांना आम्हाला कोणत्या प्रकारचं तोंड द्यावं लागेल. त्या जसं बघायला गेलं तर बिल्डिंग मधल्या एक मूलभूत हे असतात, डस्टबिनचे प्रकार असतील, भिंती वाढवायचे असतील, त्यांचे जे संरक्षण भिंत आहे, सीसीटीव्ही कॅमेरे असतील, या संदर्भात त्यांनी आम्हाला एक मागणी केलेली आहे. त्या मागणी आम्ही नक्कीच त्यांच्या पूर्ण करू हे त्यांना आम्ही आश्वासन दिलेलं आहे. सुशिक्षित नोकरदार वर्ग तुमच्या बाजूने आहे असं वाटतं? हा, एक 100% ते आमच्या बाजूने आहेत. कारण की त्यांना विकासाचं व्हिजन पाहिजे आणि विकासाचं व्हिजन हे महायुतीकडे आहे. तुम्ही आज बघत असाल केंद्रात सत्ता महायुतीची आहे, राज्यात सत्ता महायुतीची आहे. त्यामुळे त्यांना एक विकासाचं मॉडेल पाहिजे आणि येणाऱ्या काळातही त्या आपण सत्तेकडे वाटचाल करत आहे महानगरपालिकेमध्ये आणि महायुतीची सत्ता येणारी 100% खात्री झालेली आहे. त्यामुळे आज नोकरदार वर्गाने एक विश्वास पटलेला आहे का येणाऱ्या काळात कल्याण डोंबिवली महानगरपालिकेवर भगवा फडकणार आहे. हे त्यांना 100% खात्री झालेली आहे. त्यामुळे सर्व लोक आपल्याकडं धनुष्यबाण या निशाणीकडे त्यांना खात्री पटलेली आहे का या ठिकाणी धनुष्यबाण हा निशाणीवरच उमेदवार निवडून येणार आहे. दादा, तुम्ही आता डोर टू डोर प्रचार करत आहात. नागरिकांचा कसा प्रतिसाद मिळतो आणि रोहन कोट यांच्या उमेदवाराबद्दल काय सांगतात? आज माझे नाव विशाल पांडुरंग ढोर. मी रोहन पांडुरंग कोट आमचा जो उमेदवार आहे त्याचा मी समर्थक आहे. आज रविवार असल्यामुळे सुशिक्षित वर्ग आम्हाला खूप चांगला प्रतिसाद देत आहे. आज सुट्टी असल्या कारणामुळे आम्ही सगळ्यांची डोर टू डोर संवाद साधायला भेटतो आम्हाला प्रत्येकाशी. आम्ही रेसिडेन्शियल एरियामध्ये जाऊन मिटिंग घेतोय, चाळीत जाऊन मिटिंग घेतोय आणि रोहनकोट शाखा अध्यक्ष असल्यापासून मी त्याच्या सोबत आहे. जेव्हा तो शाखा अध्यक्ष होता तेव्हापासून या विभागात आमच्या मोने परिसरात तो अतिशय उत्तमरित्या काम करत आहे आणि नागरिकांचा प्रतिसाद त्याला एवढा चांगला लाभला की शिंदे साहेबांना सुद्धा त्याच्यासमोर म्हणजे त्याला एबी फॉर्म दिला आणि त्याला तिकीट भेटलं. त्याचं कारण म्हणजे त्याची या एरियातली कामे, या एरियातला प्रतिसाद आणि जो सर्वे होतो तो सुद्धा 100% त्याच्या साईडने असल्यामुळे रोहनकोट आज शिंदे गटातून शिवसेनेतून उमेदवार आहे आणि ते नक्कीच इथे प्रचंड बहुमताने विजयी होतील अशी मला आशा आहे आणि नक्कीच विजयी होतील. प्रशांत पांडुरंग तरे या आमच्या प्रभागामध्ये रोहन पांडुरंग कोट यांनी शाखा प्रमुख असताना अनेक देखील कामं केलेली आहेत. तो आता निवडणुकीला उभा राहिलेला आहे कारण की लोकांना अपेक्षा आहे का आपल्याला चांगला तरुण तडफदार नेतृत्व म्हणजे आपला कार्यकर्ता पाहिजे, असं नगरसेवक पाहिजे. तो लोकांना दाखवून द्यायचा या एरियामध्ये, या प्रभागामध्ये. तो शाखा प्रमुख असताना त्यांनी आमदारांना आणून इथे भरपूर कामं केलेली आहेत. लोकांना, जनतेला, सगळ्यांना देखील माहिती आहे. म्हणून त्यांना एक सर्वे होऊन शिंदे साहेबांनी त्यांना एबी फॉर्म दिला आणि त्यांना वाटलं तुम्ही या निवडणूक लढा, असे सगळ्यांचाच विश्वास आहे का रोहन नगरसेवक झाला पाहिजे. कारण की त्यांनी भरपूर या एरियामध्ये कामं केलेली आहेत. असं नाही की कामं केलेली नाही, त्यांनी आमदारांना हाताखाली घेऊन मातीच्या मागे उभे राहून भरपूर सारी कामं केलेली त्या एरियामध्ये. असं नाही का तो आलाय आणि निवडणुकीला उभा राहिला, असं देखील नाहीये. आम्हाला रोहनचे आम्ही सगळे समर्थक आहोत. रोहन कोट नगरसेवक होईल आणि या एरियामध्ये भरपूर कामं करायला आम्हाला विश्वास आहे.